नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा। तर मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, एखादी व्यक्ती असते की ती आपला पिच्छा सोडत नाही, काही ना काही कारणावरून आपल्याला त्रास देणं, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नुकसान करणं, आपल्या मुलांचं नुकसान, नवऱ्याचं नुकसान, किंवा ती आपल्या घरात जरी आली ना तरी सुद्धा काहीतरी क्लेश हा निर्माण होतोच। अशी व्यक्ती असते, तिच्यामध्ये खूप निगेटिव्ह पॉवर असते। तर अशा व्यक्तींपासून पिछा सोडवायचा आहे आपल्याला, नको आहे ती व्यक्ती आपल्या आयुष्यात, किंवा ती चांगलं म्हणजे तिच्या रूपात ती जरी आली तरी तिचा हेतू शुद्ध असावा, चांगला असावा सगळ्यांबद्दल, असं म्हणजे तिचा त्रास कमी होऊन ती शत्रू नसून ती एक मित्र व्हावी आपली, अशी आपल्याला कधी कधी गरज पडते। तर त्यासाठी काय करायचं, तर आपल्या हातावर, ह्या डाव्या हातावर थोडीशी हळद घ्यायची, चमचाभर हळद घ्यायची, थोडंसं चमचाभर पाणी घालायचं, म्हणजे जितकं त्याचं घट्ट घोल तयार होईल असं, आणि असं हातावर रब करायचं, पूर्ण असं रब करा, हात पूर्ण पिवळा झाला पाहिजे आपला। आणि असं रब करत करत आपण विश करायचं की अमुक अमुक माझा मित्र आहे, किंवा अमुक अमुक हा व्यक्ती आहे, अमुक अमुक ही मैत्रीण आहे, ती मला खूप त्रास देते आणि तिचा त्रास हा चांगल्या रूपात बदल व्हावा, तिची बुद्धी बदलावी आणि ती माझी मैत्रीण व्हावी, असं आपण मनातल्या मनात प्रार्थना करावी। आणि मग तो हात बेसिनच्या खाली धुवून टाकावा। तर ह्याच्यामुळे खूप तुम्हाला फरक पडेल। काही कालावधीनंतर ती व्यक्ती तुमची मैत्रीण झालेली असेल, मित्र झालेला असेल, तो तुमच्या आयुष्यातून हा त्रास कायमचा निघून गेलेला असेल। त्याच्यामुळे हा उपाय नक्की करून बघा। नमस्कार।